आज आपण सायन्सचा 14th लेसन सुरू करणार आहे. लेसनचं नाव आहे सबस्टन्सेस इन कॉमन यूज. सुरुवातीला आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये किती सबस्टन्स वापरतो हे पाहणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस इन कॉमन यूज, त्यांना क्लासिफाय करणार आहे. त्याच्यानंतर पाहणार आहे इम्पॉर्टंट सॉल्ट्स जे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. क्लिअर? सर्वात पहिला शब्द आहे क्लासिफिकेशन. तर इथून टॉपिकला सुरुवात करू. क्लासिफिकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय? पहा, जेव्हा आपण कोणतीही गोष्ट यूजमध्ये घेतो, जर ती संख्येमध्ये जास्त असेल तर एक शब्द महत्त्वाचा आहे, नाव आहे क्लासिफिकेशन. याचा वापर करतात. क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर कोणाचीही सिस्टमॅटिक अरेंजमेंट, या सिस्टमॅटिक अरेंजमेंटला म्हणतात क्लासिफिकेशन. उदाहरणार्थ, एखाद्या सुपर शॉपीमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला प्रॉपरली फ्रूट्स एका बाजूला दिसतात, ड्राय फ्रूट्स वेगळ्या सेक्शनमध्ये दिसतात, खाण्यापिण्याची ज्याला ग्रोसरी म्हणतो आपण, किराणा सामान जे काही असेल ते वेगळ्या सेक्शनमध्ये असते, चॉकलेट्स वेगळ्या सेक्शनमध्ये असतात, बिस्किट्स, चिप्स यांचे वेगवेगळे सेक्शन असतात. म्हणजे त्या शॉपमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला जर एक पर्टिक्युलर कोणती वस्तू पाहिजे असेल तर बरोबर तुम्ही त्या सेक्शनमध्ये जासाल, ती वस्तू खरेदी करसाल. जर सगळ्या वस्तू अस्तव्यस्त अशा पसरवून दिल्या असत्या तर लवकर वस्तू सापडली असती का? अजून एक दुसरा एक्झाम्पल देतो. पहा, एक घर आहे, एका घरामध्ये 3 विद्यार्थी राहतात. त्याचा मोठा भाऊ 12वीत आहे समजा, लहाना 10वीत आहे, आणखी छोटा 8वीत आहे असं मी समजलं. तिघं स्टुडंट आहेत, कोणी 8वीत आहे, कोणी 9वीत आहे, कोणी 12वीत आहे. तर याचा अर्थ सर्वांना आपापले पुस्तकं असतील. जर सर्वांचे पुस्तकं मी एकत्रित आणले आणि न मागं पुढं विचार करता सगळे एक साथ कपाटात भरून टाकले, 10वीचे 12वीत मिक्स केले, 12वीचे 8वीत मिक्स केले, सगळे मिक्स केले, पूर्ण घेतले आणि कपाटात भरून टाकले. आणि जर 12वीच्या मुलाला मॅथमॅटिक्स विषयाची अभ्यास करण्याची गरज असेल, त्याला त्या पुस्तकाची आवश्यकता आहे, तर असे मिक्स करून रँडमली ठेवलेल्या पुस्तकांमध्ये 12वी वाल्याला त्याचं पुस्तक मिळेल का? पण हेच जर मी सुटसुटीत 12वीचे सगळे पुस्तकं ह्या रकान्यामध्ये, 10वी वाल्याचे इथं, 8वी वाल्याचे इथं असे जर मी अरेंज केले असते तर 12वीच्या वेळेस जेव्हा मला ते 12वीचं मॅथ्सचं पुस्तक पाहायची गरज पडली असती, ते मला इझिली सापडलं असतं का? म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित केलेली अरेंजमेंट म्हणजे काय? असंच आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बरेचसे सबस्टन्स वापरतो. काही ॲसिड्स आहेत, काही बेस आहेत, काही सॉल्ट्स आहेत, काही मेटल आहेत, काही नॉन मेटल आहेत. यांचं सेपरेट अरेंजमेंट किंवा सिस्टमॅटिक अरेंजमेंट म्हणजे काय? टॉपिक समजत आहे का? समोर जायच्या आधी क्लासिफिकेशन समजलं. द सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ, मग कपड्यांची करसाल तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ क्लोथ म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ क्लोथ. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ प्लांट करसाल तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ॲनिमल करसाल तर ऑफ ॲनिमल. मग आता आपण सबस्टन्सेसचं सिस्टमॅटिक अरेंजमेंट करणार आहे. कोण ॲसिड, कोण बेस, कोण मेटल, कोण नॉन मेटल, तर याला काय म्हणणार मी? क्लासिफिकेशन ऑफ. पुढे आपण पाहणार आहे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे इम्पॉर्टंट सॉल्ट्स वापरतो ते कोणते कोणते, त्याचा काय वापर आहे, एक्सेट्रा. तर लेसनचं इंट्रोडक्शन समजलं का? समोर जाऊ. शब्द आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनचा अर्थ होतो सिस्टमॅटिक अरेंजमेंट. पुढे जाऊ. वी यूज व्हेरियस सबस्टन्सेस इन डे टू डे लाईफ. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या अशा वस्तू वापरतो. काही धातू मेटल्स आहेत, काही अधातू नॉन मेटल आहेत, काही वस्तू ॲसिडिक इन नेचर असतात, काही वस्तू बेसिक इन नेचर असतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या वस्तू आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. ह्या विषयी म्हणजे ॲसिड्स, बेस अँड सॉल्ट आपण 5th चॅप्टरमध्ये ऑलरेडी शिकलो. त्याच्यात ॲसिड शिकलो, बेस शिकलो, सॉल्ट शिकवले मी. याची सगळी मी रिव्हिजन सुद्धा करणार आहे आता जसं जसं आपण पुढे जाऊ. वी हॅव प्रिव्हियसली लर्न इन सम डिटेल अबाउट अ फ्यू ऑफ देम. जसं ॲसिड शिकलो आपण, बेस शिकलो, सॉल्ट शिकलो, त्याचे प्रकार आता आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहे. देअर युजेस अँड कन्स्टिट्युएंट अँड द मेथड ऑफ देअर प्रिपरेशन. त्याला कसं बनवतात हे सुद्धा तुम्हाला 5व्या धड्यात होतं. धड्याचं नाव होतं ॲसिड्स, बेसेस अँड. आता पुढे लेट अस लर्न मोर अबाउट देम. ह्या धड्यामध्ये त्यांच्याविषयी आणखी जास्त डिटेलमध्ये शिकणं आहे. तर त्या ॲसिड, बेसेस अँड सॉल्टमध्ये काय काय शिकलो याची एक रिकॅप रिव्हिजन झाली. समजलं? ॲसिड शिकवलं, बेस आणि
सॉल्ट. मग आता ह्या लेसनला पुढे कंटिन्यू करू का? आता जाऊ समोर. पहा, सबस्टन्सेस इन कॉमन यूज. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला काही वस्तू दिसतील. टेबल सॉल्ट, जे खाण्याच्या भाजीत वापरतो आपण असं मीठ. सोप, आंघोळीसाठी वापरल्या जाणारे साबण, सोप. थर्ड, आपण यूज करतो टूथपेस्ट. सकाळी सकाळी ब्रश करण्यासाठी एक वस्तू जी वापरतो आपण, काय? टूथपेस्ट. आहे सगळ्या वस्तू डे टू डे लाईफ मधल्या, रोजच्या रोज वापरतो आपण. नेक्स्ट आहे बेकिंग सोडा. कुठं वापरतात? तर खाण्याच्या वस्तूमध्ये याचा वापर होतो. नाव काय? नेक्स्ट वॉटर, सर्वात जास्त वापरतो आपण याला दिवसभरात. नेक्स्ट कर्ड, दही. पुढचं एक्झाम्पल आहे मिल्क, दूध. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲलम, ज्याला मराठीत म्हणतात तुरटी. 2 ठिकाणी तुम्ही कॉमनली याला पाहिलं असेल. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर होतो. खाण्याची विशिष्ट चव द्यायची असेल खाण्याच्या वस्तूला, तुरटीचा वापर होतो. मुलांना रिलेट करता येईल, जर आपण सलूनमध्ये गेलो कटिंग करण्यासाठी, दाढी करण्यासाठी, जर चुकून ब्लेड लागलं तर याला त्याच्यावर रब करतात, जेणेकरून डिसइन्फेक्शन झालं पाहिजे. ते झोमते थोडंसं त्या जखमेला. ही आहे आपली तुरटी. पुढे जाऊ. नेक्स्ट आहे आयर्न. लोखंडाचा वापर आपण खूप साऱ्या ठिकाणी करतो, बरोबर. त्याच्यानंतर आहे सल्फर, एक नॉन मेटल आहे हे. नेक्स्ट आहे वॉशिंग पावडर, ज्याचा वापर कपडे धुण्यासाठी आपण करतो. तर समोर स्क्रीनवर दिलेल्या खूप साऱ्या वस्तू डे टू डे लाईफमध्ये यूज होतात का? आता हा काय म्हणतो, याला करा क्लासिफाय. आता आपण काय करू, याच्यातले ॲसिड वेगळे करू, बेस कोण आहे वेगळं करू, मेटलला वेगळं करू, नॉन मेटलला वेगळं करू, एक्सेट्रा. मग आता आपण बनवू याच्यामध्ये ग्रुप. लक्ष द्या. क्लासिफाय, मी काय बोललो? क्लासिफिकेशन म्हणजे सिस्टमॅटिक. काही ॲसिड्स असतील याच्यात, काही बेस असतील, काही सॉल्ट असतील, है ना, काही मेटल असतील, काही काय असतील. सर्वांना आपल्याला आपापल्या अकॉर्डिंगली क्लासिफाय करणं. एक ग्रुप बनवला मी ॲसिडचा, एक ग्रुप कशाचा बनवला? एक ग्रुप बनवला मेटल्स, एक ग्रुप बनवला नॉन मेटल. आणि ॲसिड बेसेसच्या व्यतिरिक्त पण एक गोष्ट असते. व्हेरी गुड. तिसरा ग्रुप बनवला. चला चेक करू. टेबल सॉल्ट नावावरूनच समजत आहे ना, हा बेस. टूथपेस्ट बेस, बेकिंग सोडा बेस, पाणी नॉन मेटल आहे. इथं दिलेल्यापैकी नॉन मेटल आहे. नेक्स्ट कर्ड, ॲसिड असते दह्यामध्ये, लॅक्टिक ॲसिड शब्द आठवत असतील. नेक्स्ट मिल्क, ॲसिडिक इन नेचर असते. ॲलम सॉल्ट आहे. आयर्न, व्हेरी गुड. सल्फर. चला करू आता स्टार्ट. चला बनवू ग्रुपिंग यांची. लक्ष दे जा. सर्वात पहिले फिल करत आहे मी ॲसिडवाल्याला. स्क्रीनवर दिलेल्यापैकी कर्ड ॲसिड, कर्ड मिल्क दोघंही ॲसिड. पहिले काय बसवला त्याच्यात? मिल्क. आता बसवत आहे कर्ड. ॲसिडवाला ग्रुप ऑलमोस्ट संपला. आता येऊ पुढे, बेसेसला फिल करून घेऊ. लक्ष दे जा. सोप बेस, टूथपेस्ट, बेकिंग सोडा, व्हेरी गुड. इथपर्यंत समजलं नक्की? वॉशिंग पावडर, सगळे बेस स्क्रीनवरचे संपले. ओळखता आलं ना कोण ॲसिड आहे कोण बेस आहे? तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये, नंतर पाहा, पहिल्या पॅराग्राफमध्ये क्लासिफाय. तुम्हाला ठरवणं आहे कोण ॲसिड आहे कोण बेस आहे. लेक्चर इथपर्यंत समजलं, अंदाजे पाठ झालं का? पुढे ऐका. आता मी बनवत आहे मेटलवाल्याला. मेटल्स स्क्रीनवर दिलेल्यापैकी कोण आहे? कशात बसेल? व्हेरी गुड. एकच मेटल होता इथं. आता बसवतो नॉन मेटल. हे दोघं कोण आहेत? पहिला दुसरा, दोघं जाऊन बसतील नॉन मेटलच्या ग्रुपमध्ये, सल्फर आणि व्हेरी गुड. मग आता कॉमन सेन्स आहे, उरलेले सगळे कोण? व्हेरी गुड. पहिला वाला, दुसरा, हे दोघंच्या दोघं कशात बसतील? सांगा इथपर्यंत बेटा समजला का? पुस्तकाच्या धड्याच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे काही एलिमेंटचे नावं, तुम्हाला म्हटलेलं आहे क्लासिफाय. मी त्यांना क्लासिफाय करून दिलं. कन्सेप्ट समजला का? जायचं पुढे. ऐका आता पुढे काय दिलेलं आहे. इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डेली लाईफ. आपण आपल्या दैनंदिन जीवनात खूप सारे सॉल्ट वापरतो. बरेचसे सॉल्ट आपल्याला समुद्राच्या माध्यमातून मिळतात. तर आता आपण यांच्याविषयी थोडीशी माहिती समजून घेऊ. व्हॉट आर सॉल्ट? सुरू करायच्या आधी तुम्हाला घेऊन जातो थोडंसं बेसिक कंप्लीट करण्यासाठी एका लेसनमध्ये, ज्याचं नाव होतं ॲसिड्स, बेसेस अँड. ऐका, असे हे 3 ग्रुप होतात. स्क्रीनवरचं लिहिलेलं दिसत आहे का? की कलर चेंज करू?
दिसत नसेल, चला ठीक आहे, एकदा काम करतो, ब्राईट अजून करण्यासाठी कलर चेंज करून घेऊ. आपला जो लेसन होता ॲसिड्स, बेसेस आणि सॉल्ट असा हा टॉपिक होता. तर याच्यामध्ये आपण बोललो होतो ॲसिड्स काय असतात, मग आपण डिस्कस केलं होतं बेस काय असतात. मी काय करतो, पहिले तुम्हाला ह्या दोन गोष्टी समजावून सांगतो. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित समजल्या तर लगेच लक्षात येईल की सॉल्ट काय असतात, आणि मग आपल्या लेक्चरला पुढे कंटिन्यू करू. आता पहा, HCl, H2SO4 हे असे दोन मी सहज एक्झाम्पल लिहिले. आणि मी शिकवताना बोललो होतो जनरली जो पहिल्या पोझिशनला लिहितात त्याला आपण कन्सिडर करतो पॉझिटिव्ह. याला कन्सिडर करतात व्हेरी गुड. हा ऐका, आता पॉझिटिव्ह आयनला कॅटायन म्हणतात. पॉझिटिव्ह आयनला काय म्हणतात? नेगेटिव्ह आयनला व्हेरी गुड. आता पुढे जाऊ. पॉझिटिव्ह आयन आणि नेगेटिव्ह आयनच्या कॉम्बिनेशननं जो बॉन्ड बनतो त्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. आणि आयोनिक बॉन्डच्या मदतीनं जे बनतात त्यांना म्हणतात आयोनिक कंपाऊंड. बरोबर आहे, आयोनिक. आता ऐका, HCl पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन आहे, पॉझिटिव्ह आयन आहे, निगेटिव्ह आयन आहे, कॅटायन आहे, ॲनायन आहे, म्हणजे यांच्यात आयोनिक बॉन्ड असेल, म्हणजे यांना मी आयोनिक कंपाऊंड म्हणू शकतो. व्हेरी गुड. H2SO4 मध्ये पॉझिटिव्ह आयन आहे, SO4 निगेटिव्ह आयन आहे. पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन असेल म्हणजे आयोनिक बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड आहे म्हणून याला मी आयोनिक कंपाऊंड म्हणू शकतो. म्हणजे हे दोघंच्या दोघं आयोनिक कंपाऊंड आहेत. आणि दोन्ही आयोनिक कंपाऊंड मध्ये बारकाईनं पाहाल तर H+ आयन दिसत आहे. मग आता डेफिनेशन आहे का, एक असं आयोनिक कंपाऊंड जे डिसोसिएशन केल्यावर H+ आयन देते. परत ऐका, आयोनिक कंपाऊंड समजलं? हे स्क्रीनवर दिलेले दोन्ही आयोनिक कंपाऊंड आहेत का? दोन्ही आयोनिक कंपाऊंड मध्ये H+ आयन आहे का? ज्या आयोनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन होत असताना H+ आयन्स तयार होतात त्यांना काय म्हणतात? आता येऊ पुढे. NaOH, KOH असे काही उदाहरणं लिहिले. पहिला वाला काय मानतो आपण? दुसरा वाला KOH चा K पॉझिटिव्ह, OH चा OH. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मला सांगा, हा पॉझिटिव्ह आयन आहे का? हा पॉझिटिव्ह आयन आहे का? म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आयन आहे, निगेटिव्ह आयन आहे. पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन आहे म्हणजे कॅटायन ॲनायन दोन्ही प्रेझेंट आहेत. मग पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन आहे, दोन्ही आयन प्रेझेंट आहेत म्हणून याला मी आयोनिक बॉन्ड आहे असं म्हणू शकतो. मग आयोनिक बॉन्ड प्रेझेंट आहे तर याला आयोनिक कंपाऊंड असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे हे सुद्धा आयोनिक कंपाऊंड आहेत. यस ऑर नो? मग आता याच्यामध्ये प्रेझेंट कोण आहे तर पहा, OH-, OH-, OH-. जे आयोनिक कंपाऊंड डिसोसिएशन होत असताना OH- आयन देतात त्यांना म्हणतात बेस. आता पूर्ण लेक्चर ऐका, रिपीट करत आहे. असं आयोनिक कंपाऊंड डिसोसिएशन मध्ये H+ आयन देत असेल त्याला म्हणतात. असं आयोनिक कंपाऊंड डिसोसिएशन मध्ये OH- आयन रिलीज करत असेल तर H+ आयन्स आहेत म्हणजे OH- आयन आहेत म्हणजे. इथपर्यंत काही अडचण? ज्याच्यात H+ तुम्हाला दिसत आहे तो काय असतो? जिथं OH- मिळत असतील ते काय असतात? आता लेक्चरला परत कनेक्ट करत आहे पॉइंट, ऐका. असं आयोनिक कंपाऊंड, असं ज्याच्यामध्ये H+ अन OH- च्या व्यतिरिक्त H+ आयन आणि OH- आयनच्या व्यतिरिक्त कॅटायन आणि ॲनायन मिळतात. An ionic compound containing other than H+ and other than H+, अशा आयोनिक कंपाऊंडला म्हणतात. आता मी लिहित आहे NaCl. शांततेनं पहा, याच्यामध्ये H आहे का? म्हणजे इथं H+ नाही, त्याच्या जागेवर कोण आहे सांगा? OH- दिसत आहे का? त्याच्या जागेवर कोण आला?
एच प्लस आहे तर तो ऍसिड आहे, OH मायनस आहे तर तो बेस आहे ना, H प्लस आहे ना OH मायनस आहे. ह्या दोघांपेक्षा काहीतरी वेगळंच प्लस आणि मायनस आलं, अदर दॅन H प्लस, अदर दॅन OH, याला काय म्हणतात? डेफिनेशन, ॲन आयोनिक कंपाऊंड. सांगा, ॲन आयोनिक कंपाऊंड containing other than H plus ion and is called salt. काय म्हणतात? ज्याच्यात H प्लस आहे तो OH मायनस तो अदर दॅन H प्लस अदर दॅन OH, त्याला काय म्हणतात? डेफिनेशन समजली का? आता जाऊ आपण आपल्या लेक्चरच्या वापस त्याच पॉइंटवर. थोडंसं बेसिक समजावून सांगायचं होतं, समजलं असेल की नाही? नक्की सांगा. जाऊ ना पुढे. पहा, व्हॉट आर सॉल्ट? द आयोनिक कंपाऊंड, द विच डू नॉट कंटेन H प्लस. सांगा बरं, H प्लस असला की काय होतो तो? व्हेरी गुड. आपण काय शिकत आहे? सॉल्ट मध्ये H प्लस येईल का? कोणात H प्लस येईल? व्हेरी गुड. द आयोनिक कंपाऊंड विच डू नॉट कंटेन H प्लस अँड OH मायनस आयन अँड कंटेन ओनली वन काइंड ऑफ कॅटायन. Na होता त्याच्यात प्लस, प्लस वाल्याला कॅटायन म्हणतात. H नाही, Na होता. अँड वन काइंड ऑफ कॅटायन अँड anion आर कॉल्ड द आयोनिक कंपाऊंड which do not contain H plus and OH minus ion. त्याच्यात वेगळ्याच प्रकारचे कॅटायन anion असतात, अशांना काय म्हणतात? H प्लस नसावा, OH मायनस नसावा, याच्यापेक्षा वेगळं कॅटायन anion असतात. सर्वांना समजत आहे का? नक्की. H प्लस असेल तर OH मायनस असेल तर, ह्या दोघांपेक्षा वेगळं असेल तर मग. आता पुढे एक्झाम्पल, लक्ष दे जा. मी मग NaCl लिहून दाखवलं. आता पहा, हाय Na2SO4. मी काय सोपी टेक्निक सांगितली? पहिले वाला तो जो पहिला लिहिता तो पॉझिटिव्ह मानतात आणि दुसरा वाला मग Na काय झाला? पॉझिटिव्ह. SO4 मला सांगा, Na जागेवर H आहे का? ऍसिड तर नाही आहे. OH मायनस आहे का? बेसही नाही आहे. Na SO4 ना H प्लस आला ना OH मायनस आला, तर ऍसिड आणि बेस दोन्ही नाही, मग काय बनला? याचं नाव आहे सोडियम सल्फेट. याला म्हणतात मॉलिक्युलर फॉर्म्युला Na2SO4, नाव सोडियम सल्फेट. H प्लस नाही, OH मायनस नाही, म्हणून तो कोण? आता पुढे K3PO4 म्हणजे पोटॅशियम फॉस्फेट. पोटॅशियम K3 च्या जागेवर H आहे का? PO4 च्या जागेवर OH आहे का? अदर दॅन H, अदर दॅन OH आला. ऍसिड म्हणू, बेस म्हणू की सॉल्ट? व्हेरी गुड. नाव काय आहे? पोटॅशियम थर्ड. हे तुमच्या समोर दिसत आहे CaCl2 मीन्स कॅल्शियम क्लोराइड. H प्लस आहे का? OH मायनस आहे का? H प्लस असता तर, OH मायनस असता तर, सध्या तो काय आहे? व्हेरी गुड. कन्सेप्ट समजला? CaCl2. आता आणखी एक मगा लिहिलं होतं NaCl. Na मध्ये H नाही आला, Cl मध्ये OH नाही आला. म्हणजे असे आयोनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस नसतात, त्याच्यात एकाच प्रकारचे कॅटायन आणि anion असतात, यांना काय म्हणतात? एक लास्ट समोर जायच्या आधी डेफिनेशन पाहू. द आयोनिक कंपाऊंड्स विच डू नॉट कंटेन H प्लस अँड OH मायनस आयन and contain only one kind of cation and anion are called simple salts. काही तुमच्या समोर एक्झाम्पल्स मी लिहून दिले. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? आता जाता येईल मग पुढे. पुढचा टॉपिक पहा. Inorganic substances occur naturally in the form of salts rather than acids and bases. जे inorganic substances असतात, जे नॅचरली सापडतात आपल्या पृथ्वीवर, ते ऍसिड्स आणि बेसेसच्या ऐवजी कशात सापडतात? इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे नॅचरली सापडतात आपल्या पृथ्वीवर, ते ऍसिड्स आणि बेसच्या ऐवजी कोणत्या फॉर्म मध्ये सापडतात? समजला का पॉइंट? नक्की. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑकर नॅचरली इन द फॉर्म ऑफ सॉल्ट रादर दॅन. आता पुढे, अबाउट 80 मिलियन टन्स ऑफ सॉल्ट्स आर ॲडेड एव्हरी इयर टू सी वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये दरवर्षी 80 मिलियन टन सॉल्ट
ऍड होतात. आता पहिले अर्थ समजू. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन म्हणजे तर आता हे 80 मिलियन आहे. त्याच्यावर तुम्हाला आणखी जर 2 शून्य वाढवले तुम्ही, तर 80 वर 2 शून्य वाढवले तर 800, म्हणजे 800 लाख टन. मग 800 लाख म्हणजे 8 करोड. 8 करोड टन सॉल्ट दरवर्षी समुद्राच्या पाण्यामध्ये ऍड होतात. हे असं जास्त सोपं जाईल. 80 मिलियन टन सॉल्ट दरवर्षी समुद्राच्या पाण्यामध्ये ऍड होतात. नदी, पावसाचं पाणी हे सगळं त्यांना वाहून समुद्रापर्यंत पोहोचवते. किती टन? 80 मिलियन टन दरवर्षी समुद्राच्या पाण्यामध्ये किती सॉल्ट ऍड होतात? समजलं? 1 मिलियन म्हणजे 10 लाख. लक्षात ठेवा. देअरफॉर द सी इज सेड टू बी द रिच सोर्स ऑफ सॉल्ट. समुद्राच्या पाण्यामध्ये दरवर्षी 80 मिलियन टन मीठ ऍड होत असल्यामुळे, सॉल्ट ऍड होत असल्यामुळे सीला मी रिच सोर्स ऑफ सॉल्ट मानू शकतो का? खूप मोठा सोर्स झाला आपल्यासाठी. तो कशाचा? सॉल्टचा. इथपर्यंत क्लिअर? पहा पुढचा टॉपिक. In fact, the sea is a rich source of several salts of various elements. नावं लक्षात ठेवा. सोडियम क्लोराईड, द इम्पॉर्टंट सॉल्ट्स फाउंड इन सी वॉटर. अजून जास्त इन्फॉर्मेटिव्ह ठेवण्यासाठी मी काहींचे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युले सुद्धा लिहून देतो. समुद्राच्या पाण्यामध्ये सापडणारे काही सॉल्ट लक्ष असू द्या. पहिल्याचं नाव आहे सोडियम. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो NaCl. चला परत एकदा आपण काय शिकत आहे? सी इज अ रिच सोर्स ऑफ सेव्हरल सॉल्ट. समुद्राचं पाणी किंवा समुद्र खूप साऱ्या सॉल्टचा मोठा सोर्स आहे, ज्याला म्हणता येईल रिच सोर्स. आता समुद्राच्या पाण्यामध्ये सापडणारे सॉल्ट किती? नंबर 1 सोडियम. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला Na. व्हेरी गुड. मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. Mg कारण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणून Clच्या सोबत 2 लिहितात. इकडे नाव आहे मॅग्नेशियम क्लोराईड. फॉर्म्युला थर्ड आहे मॅग्नेशियम सल्फेट. Mgचा मॅग्नेशियमचा Mg, सल्फेट आलं की SO4. सल्फेट आलं की पोटॅशियम क्लोराईड KCl. व्हॅलेन्सी त्याची लिहिता येईल KClच बनते. कॅल्शियम कार्बोनेट CaCl2. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr2. Mg हे आहेत काही सॉल्ट जे समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात. टोटल किती आहेत? 6. पहिला वाला सोडियम, फॉर्म्युला मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4, पोटॅशियम क्लोराईड KCl, कॅल्शियम कार्बोनेट CaCl2, मॅग्नेशियम ब्रोमाइड. सगळे नावं समजले? हे सॉल्ट्स जे कोणत्या पाण्यामध्ये तुम्हाला सापडतात? इम्पॉर्टंट सॉल्ट्स फाउंड इन सी वॉटर. लेक्चर इथपर्यंत काही अडचण नाही ना? आता पुढे समुद्रामध्ये सापडणारे सी वॉटर. हाऊ एव्हर वी ऑल्सो यूज अदर सॉल्ट्स अपार्ट फ्रॉम दीज इन डे टू डे लाईफ. यांच्या व्यतिरिक्त आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही सॉल्ट्स वापरतो. क्लिअर आहे सगळं? आता येऊ समोरच्या टॉपिकमध्ये. टाइप्स ऑफ सॉल्ट्स. नेक्स्ट न्यूट्रल, ॲसिडिक अँड बेसिक. किती प्रकार असतात? 3. पहिला प्रकार न्यूट्रल. दुसरा चला लेक्चरला पुढे कंटिन्यू करायच्या आधी परत याचं थोडं एक बेसिक समजावून सांगायचं आहे. व्यवस्थित ऐका. pH स्केल मी तुम्हाला ॲसिड, बेसिस आणि सॉल्ट लेसनमध्ये शिकवली होती. याचे खास 3 मी नंबर्स इथं लिहित आहे. याला आपण pH स्केल म्हणतो. थोडंसं मी पहिले बेसिक समजावून सांगत आहे, मग मी तुम्हाला टाइप्स ऑफ सॉल्ट्स एक्सप्लेन करणार आहे. प्लीज लक्ष असू द्या. 0 पासून 7 पेक्षा कमी, 0 पासून 7 पेक्षा सगळे काय असतात? पुढे ऐका. 7 पासून 14 पर्यंत सगळे काय असतात? आणि एक्झॅक्टली 7 नंबर असतो न्यूट्रल. ज्याचा pH 7 पेक्षा कमी ॲसिड. ऐका आता, ज्याचा pH 7 पेक्षा कमी, ज्याचा pH 7 पेक्षा मोठा, ज्याचा pH एक्झॅक्टली 7. तिन्ही पॉइंट क्लिअर? जेवढं तुम्ही 0च्या क्लोज म्हणजे जवळ राहाल तेवढं ॲसिड स्ट्रॉंग. जेवढं तुम्ही 7च्या जवळ राहाल वीक ॲसिड.
आणि 7 वर तर न्यूट्रलच आहे, बरोबर आहे. जेवढं तुम्ही 7च्या जवळ राहाल तेवढा वीक बेस, आणि जेवढं तुम्ही 14च्या जवळ राहाल तेवढा स्ट्रॉंग. एकदम सिंपलची टेक्निक लक्षात ठेवण्यासाठी बोर्डवर पहा. 7 वर आहे तुम्ही न्यूट्रल, 7 वर काय आहे. आता 7 पासून जेवढं दूर जासाल डाव्या बाजूला, 7 पासून जेवढं दूर जासाल डाव्या बाजूला तेवढं स्ट्रॉंग ऍसिड मिळेल. दुसरं, 7 पासून जेवढं दूर जासाल पण उजव्या बाजूला स्ट्रॉंग. समजत आहे का. नक्की. 0च्या जवळ स्ट्रॉंग ऍसिड, 7च्या जवळ वीक ऍसिड, 7 न्यूट्रल, 7च्या जवळ पण तिकडे वीक, 7च्या दूर आणि तिकडे बेसचे 2 प्रकार असतात, वीक आणि स्ट्रॉंग. ऍसिडचे 2 प्रकार असतात, बरोबर. आता ऐका, तुम्हाला मी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जेव्हा शिकवली होती, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, त्याच्यात आपण काय बोललो होतो. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये आपण काय बोललो होतो, जर मी स्ट्रॉंग ऍसिड घेतलं काय आणि स्ट्रॉंग बेस घेतला, स्ट्रॉंग बेस, तर न्यूट्रल सॉल्ट तयार होतो. आठवते का. समजावून सांगताना असे एक्झाम्पल बोललो होतो. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे इकडचा की नाही, ज्याचा पीएच मी मानून चला 0 वाला पीएच वाला मी ऍसिड घेतलं, 0 पीएच आहे ना स्ट्रॉंग ऍसिड. याच्यात ऍड केला 14 पीएच वाला स्ट्रॉंग बेस. किती ऍड केला, 14 पीएच वाला. किती एलिमेंट बांधले मी, डिवायडेड बाय समजा 2 केलं तर किती उत्तर येते, 0 + 14, 14, 14/2 7. जेव्हा जेव्हा हे पहा, हा काही फॉर्म्युला नाही आहे, सहज एक्झाम्पलसाठी बोललो मी की 0 pH वाला तुम्ही ऍसिड घेतला, 14 pH वाला तुम्ही ऍसिड घेतला आणि दोघांची रिॲक्शन केली तर 7 pH वाली वस्तू बनेल. जेव्हा मी स्ट्रॉंग ऍसिड ला रिॲक्ट केलं स्ट्रॉंग बेस सोबत, मला सॉल्ट कोणता मिळाला. जेव्हा जेव्हा ऍसिड बेस सोबत रिॲक्शन करते, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा ऍसिड आणि बेस रिॲक्ट करतात तुम्हाला काय मिळते, सॉल्ट मिळते की नाही. आता ऐका, सॉल्ट सुद्धा 3 प्रकारचे असतात, ते आता तिन्ही प्रकार मी समजावून सांगतो. ऍसिड स्ट्रॉंग आहे, बेस स्ट्रॉंग आहे, दोघंही सेम पॉवरफुल असतील तर ऍसिड कसं आलं, 7 न्यूट्रल. आता काय करतो मी, वीक ऍसिड घेतो आणि एवढ्याच पॉवरचा वीक बेस ऍड करतो, तरी सुद्धा सॉल्ट मला न्यूट्रल मिळेल. पाहू कसं, सॉल्ट कसा मिळाला पाहिजे. चला ऐका, आता मी वीक ऍसिड घेतलं म्हणजे 7च्या जवळचा पण 7 पेक्षा कमी पाहिजे तो. इकडचे नंबर 7 पेक्षा कमी असतात. किती नंबर मानला, 6. इकडचा नंबर 7 पेक्षा, ठीक आहे. मी काय केलं, वीक ऍसिड घेतला, काय घेतला म्हणजे 6 नंबरचा. वीक बेस घेतला म्हणजे, आणि समजा मी 6 आणि 8 ची ऍडिशन करून डिवाइड बाय 2 केलं तर पहा उत्तर काय ते 6 + 8 14, 14/2 आलं का एक्झॅक्टली. म्हणजे पहा काय, जेव्हा तुम्ही वीक ऍसिड वीक बेसची रिॲक्शन केली सॉल्टच बनणार आहे. आणि सॉल्ट कसं बनलं, आता थोडंसं उलट करू. हे झाले दोन्ही न्यूट्रल सॉल्टचे एक्झाम्पल. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही ऍसिड सेम स्ट्रॉंग घ्या, किंवा दोन्ही ऍसिड कसे घ्या, दोन्ही बेस आणि वीक ऍसिड कसे घ्या, वीक, किंवा कसे घ्या, स्ट्रॉंग. सॉल्ट कसं बनेल, म्हणजे सॉल्टचा एक प्रकार काय असतो, न्यूट्रल. आता उलट करतो, स्ट्रॉंग ऍसिड घेतो, कोणता, स्ट्रॉंग ऍसिड, आणि बेस उलटा हा घेतो. बेस कसा घेणार, वीक बेस. आता जे सॉल्ट बनेल, सॉल्ट जे बनेल ते बनणार ऍसिडिक. सॉल्ट कसं बनेल, आता विचार करा असं का. पहा, ऍसिड आहे बेस आहे, रिॲक्शन करेल तर सॉल्टच बनवेल. ऍसिड कसं घेतलं मी, स्ट्रॉंग ऍसिडचा नंबर काय मानतो आपण, प्लस. मी बेस कसा घेतला, वीक बेस 8 मानायचा की 14, मग याला 8 घेतलं, डिवायडेड बाय 0 + 8, 8 ला डिवाइड 2 न केलं. 4 हा pH 0 ते 7 मध्ये आला. 4 pH चा अर्थ काय, बनणारा सॉल्ट कसं, समजत आहे का. आता हा झाला तुमचा सॉल्टचा एक प्रकार ऍसिडिक. आता मी उलट करतो, मी घेत आहे वीक ऍसिड, काय घेत आहे, आणि स्ट्रॉंग. असं जर मी केलं तर माझा जो सॉल्ट बनेल तो बनेल बेसिक. याला आपण समजून घेऊ. मी काय केलं, वीक ऍसिड. वीक ऍसिड 0 वाल्याला मानतात की 6 वाल्याला, लिहितो इथं 6, प्लस स्ट्रॉंग बेस 8 वाल्याला मानतात की 14 वाल्याला. या दोघांची बेरीज डिवाइड बाय, दोघांची बेरीज करसाल किती, किती, 20च्या डिवाइडला 2, 10 pH आला. बेस वाल्याचा असते की ऍसिड वाल्याचा असते,
पण बनणारी वस्तू तर सॉल्टच असेल. मग कसा सॉल्ट बनला? तर बेटा तुम्हाला सॉल्टचे 3 प्रकार समजले. पूर्ण याचा एक छोटा स्नॅप ऐका. काय? जर मी ॲसिड घेतलं, जर बेस घेतलं, यांची रिॲक्शन केली तर या रिॲक्शनला म्हणतात न्यूट्रलायझेशन. जेव्हा जेव्हा ॲसिड बेस सोबत रिॲक्ट करेल तेव्हा बनवेल सॉल्ट. क्लिअर? आता दोन्ही ॲसिड आणि बेस स्ट्रॉंग आहेत. दोन्ही ॲसिड आणि बेस काय आहेत? तर बनणारं सॉल्ट न्यूट्रल. दोन्ही वीक आहेत. दोन्ही कसे आहेत? बनणारं सॉल्ट. क्लिअर? सॉल्टचे 3 प्रकार असतात. न्यूट्रल सॉल्ट, ॲसिडिक सॉल्ट. न्यूट्रल कधी बनेल? दोघं सुद्धा ॲसिड आणि बेस कसे असावे? सेम. दोघंही स्ट्रॉंग किंवा दोघंही. आता ॲसिड घेतलं स्ट्रॉंग, बेस घेतला वीक, तर सॉल्टच बनेल. पण सॉल्ट कसं बनेल? ज्याची पॉवर जास्त. स्ट्रॉंग ॲसिडमध्ये ॲसिड स्ट्रॉंग झाला, त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल. दुसरं, वीक ॲसिड घेतलं, स्ट्रॉंग बेस घेतला, वीक ॲसिड सॉल्टच बनणार आहे. पण आता बनणारा सॉल्ट, चला क्विक सांगा, टाइप्स ऑफ सॉल्ट किती? करेक्ट. पहिला सॉल्ट, पहिला न्यूट्रल बोललो आपण, ठीक आहे, कोणताही दिला तर फरक पडत नाही. पहिला मी बोलत आहे न्यूट्रल सॉल्ट. न्यूट्रल सॉल्ट बनवण्यासाठी ॲसिड आणि बेस कसे असावे? स्ट्रॉंग ॲसिड किंवा व्हेरी गुड. न्यूट्रल सॉल्ट बनवण्यासाठी स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस किंवा वीक ॲसिड वीक बेस. ॲसिडिक सॉल्ट बनवण्यासाठी उलट. बेसिक सॉल्ट बनवण्यासाठी वीक ॲसिड. टाइप्स ऑफ सॉल्ट समजले का? किती प्रकार? किती प्रकार? किती प्रकार? नक्की. आता पुढच्या टॉपिकला सुरुवात करतो. टाइप्स ऑफ सॉल्ट किती बनले आपले? 3. लक्ष दे जा. टाइप्स ऑफ सॉल्ट न्यूट्रल, ॲसिडिक, बेसिक. तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले का? न्यूट्रल कधी? दोघं सेम. ॲसिडिक कधी? जेव्हा ॲसिड स्ट्रॉंग असेल. बेसिक कधी? बेस. व्हेरी गुड. चला पहा, ट्राय दिस. तुमच्या पुस्तकावर पहिल्या पेजवर दिलेला एक टेबल सर्वांनी स्क्रीनवर पाहायचं आणि नंतर लेक्चरच्या नंतर माझं एक्सप्लेनेशन पूर्ण झालं की ते जे की पॉईंट आहे ते नोट डाऊन करायचे. टॉपिक आहे ट्राय दिस. प्रिपेअर सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सम सॉल्ट अँड पुट 2 to 3 drops ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर इन देम अँड नोट युअर ऑब्झर्वेशन. ऐका आता, इंडिकेटरचं काम काय होतं आठवते? आपण त्याच ॲसिड बेसिस अँड सॉल्ट धड्यामध्ये शिकलो होतो. इंडिकेटर ॲसिडमध्ये टाकला की रंग बदलतो, बेसमध्ये टाकला की रंग बदलतो, न्यूट्रलमध्ये रंग बदलतो. रेड कलर ॲसिडसाठी, ब्ल्यू कलर बेससाठी, ग्रीन कलर न्यूट्रलसाठी. रेड कलर, इकडे लक्ष द्या, रेड कलर, ब्ल्यू, ग्रीन. चला पहा टॉपिक. सॉल्ट ओरिजिनल कलर, त्याच्यानंतर युनिव्हर्सल इंडिकेटरचा पीएच व्हॅल्यू आणि त्याचं नेचर. इथं आहे एक बिकर. या बिकरमध्ये मी पहिला घेतला टेबल सॉल्ट, मीठ आहे, पाणी टाकलं, त्याचं सोल्युशन बनवलं. याला कोणताही रंग नसतो, काय म्हणसाल? आता याच्यामध्ये मी पुट केले युनिव्हर्सल इंडिकेटर, म्हणजे तो ड्रॉप टाकले 1-2 हे पाहण्यासाठी की हे ॲसिड आहे की बेस आहे की सॉल्ट. याचे 2 ते 3 ड्रॉप टाकल्यानंतर याचा रंग झाला ग्रीन. ग्रीन कलर पीएच स्केलवर कशाला इंडिकेट करतो? सांगा. इथं कलर कसा आला? याची पीएच व्हॅल्यू किती असेल? व्हेरी गुड, पीएच 7. मग हा ॲसिड आहे की बेस आहे की न्यूट्रल? याचा थर्ड ऑब्झर्वेशन न्यूट्रल. इथपर्यंत अडचण? नेक्स्ट, परत घेतलं पाणी, सोपचं सोल्युशन याच्यात टाकलं, त्यालाही कोणता रंग नसतो, काय बनलं हे? आता युनिव्हर्सल इंडिकेटरचे 1 किंवा 2 याच्यामध्ये ड्रॉप ऍड केले, यानं रंग बदलला, कलर कोणता झाला? पीएच. निळा कलर बेसचा असतो, निळा कलर. मग मला सांगा, पीएच हा 7 पेक्षा कमी की 7 की 7 पेक्षा मोठा? बेसचा रंग 7 पेक्षा, बेसचा रंग ब्ल्यू असतो जो 7 पेक्षा मोठा असतो. पीएच याचा येतो 7.5 ते. वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण असतात, वेगवेगळ्या कंपन्यांची पीएच व्हॅल्यू बदलू शकते. तर किती ते कितीच्या दरम्यान असते? 7.5 ते. मग हा पीएच 7 पेक्षा मोठा झाला, कोणाचा असतो? याचा नेचर झालं बेसिक. थर्ड एक्झाम्पल दिलाय वॉशिंग सोडा, कपडे धुण्यासाठी वापरणारं पावडर.
याचा रंग कोणता असतो? याच्यामध्ये टाकलं युनिव्हर्सल इंडिकेटर, यानं मला कलर दिला कोणता? ब्ल्यू. कोणता कलर दिला? याचा बेस, याचा जो पीएच आहे तो असतो ऑलमोस्ट किती? अंदाजे 8.1. आणि मग आता 8 7 पेक्षा मोठा आला. 7 पेक्षा मोठे पीएच कोणाचे असतात? चला जाऊ थर्ड कडे. बेकिंग सोडा, कलर कोणता? याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ऍड केलं तर यानंही रंग दिला ब्ल्यू. ब्ल्यू कलर दिला, याचा पीएच किती येतो? सांगा, ऍसिड आहे की बेस आहे की न्यूट्रल आहे? 7 पेक्षा मोठा बेस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बेकिंग कलर. याच्यामध्ये मी युनिव्हर्सल इंडिकेटर ड्रॉपचे ऍड केले तर याचा कलर मला परत एकदा कोणता मिळाला? याचा पीएच असतो, आणि मग पीएच 8 आला. ऍसिड आहे की बेस? नक्की. चला पुढे शेवटचं एक्झाम्पल, पीओपी, प्लास्टर ऑफ पॅरिस. पीओपीचा अर्थ? याचा कलर कलरलेस असतो. याच्यामध्ये ऍड करत आहे मी युनिव्हर्सल इंडिकेटरचे ड्रॉप. यानं कलर दिला ग्रीन. ग्रीन कलर आला, याचा पीएच किती असेल? व्हेरी गुड. 7 वर तो ग्रीन कलर मिळतो, 7. आणि मग याचा नेचर कसं असेल? मला एक सांगा, सॉल्ट कोणते ऍसिड आहेत, कोणते न्यूट्रल आहे, कोणते बेसिक आहे, ओळखता येईल का? एकदम क्विक, सिंपल. ज्याचा पीएच 7 येईल असा सॉल्ट न्यूट्रल. ज्याचा पीएच 7 पेक्षा मोठा येईल, 7 पेक्षा, त्याला म्हणतात बेसिक सॉल्ट. ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी येईल, कन्सेप्ट समजला का? हा पीएच पेपर आपण कोणत्या क्लासमध्ये शिकलो होतो? सॉरी, ह्याच क्लासमध्ये कोणत्या लेसनमध्ये शिकलो होतो? असा असतो पीएच पेपर. 7 वाले कसे असतात? 7 पेक्षा कमी सगळे ऍसिड असतात. इकडचे ऍसिड स्ट्रॉंग, इकडचे ऍसिड, इकडचे बेस, तिकडचे बेस. 7च्या जेवढं दूर तेवढे स्ट्रॉंग. इकडे गेले तर स्ट्रॉंग बेस, इकडे गेले तर ऍसिड. 7च्या जवळ असाल तर वीक ऍसिड, सॉरी वीक बेस, वीक ऍसिड. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस लेसन. तो होता ऍसिड, बेसिस अँड सॉल्ट. तो काय होता? लेसन दॅट सॉल्ट इज न्यूट्रल व्हेन इट्स पीएच व्हॅल्यू इज 7. मग जर आता मला सांगा पीएच त्याचा 7 आहे तर असं सॉल्ट? ज्याचा पीएच 7 पेक्षा मोठा आला, 7 पेक्षा मोठा पीएच आला सॉल्टचा, तर असं सॉल्ट कसं? बेसिक सॉल्ट. नेक्स्ट, सच सॉल्ट इज मेड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. मगाही सांगितलं मी, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट करेल तर कोणतं सॉल्ट बनेल? न्यूट्रल. वीक ऍसिड वीक बेस, न्यूट्रलच बनेल. आता जाऊ पुढे. द पीएच व्हॅल्यू ऑफ सॉल्ट मेड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड, कोणता ऍसिड आहे? अँड अ वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस रिॲक्ट करेल तर काय होईल? ऍसिडिक सॉल्ट. त्याचा पीएच किती राहतो? लेस दॅन. लास्ट आणि शेवटचा पॉइंट. ऑन द अदर हँड द पीएच व्हॅल्यू ऑफ सॉल्ट मेड फ्रॉम वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस इज मोर दॅन 7. याचा पीएच 7 पेक्षा मोठा येतो. अशा सॉल्टला काय म्हणतात? एकदम शॉर्ट मध्ये इथे मी नोट डाऊन करून देतो, पहा, महत्वाचं आहे. सॉल्टचे प्रकार किती? सॉल्टचे प्रकार, पहिला सॉल्ट ऍसिडिक लिहून ठेवतो, ठीक आहे. दुसरा न्यूट्रल लिहितो. तिसरा, या नोट्स बनवताना नोट डाऊन करणारे पॉइंट पहिले ऐकून घ्या. ज्या सॉल्ट्स आपण शिकत आहे, टाइप्स ऑफ सॉल्ट. काय टाइप्स ऑफ? ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी, पीएच लेस दॅन, असं सॉल्ट कधी बनेल ते थोड्या वेळानं लिहितो. ज्याचा पीएच एक्झॅक्टली 7, असं सॉल्ट. ज्याचा पीएच मोर दॅन 7, असं सॉल्ट. बेसिक. सॉल्टचे प्रकार किती? ज्याचा पीएच 7, न्यूट्रल सॉल्ट. ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी, ज्याचा पीएच 7 पेक्षा जास्त. इथपर्यंत डाऊट नाही काही? हा कधी बनतो? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस तुम्हाला देईल सॉरी चूक झाली, इथं न्यूट्रलचं लिहायचं होतं. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मला देईल न्यूट्रल सॉल्ट. वीक ऍसिड आणि वीक बेस मला देईल न्यूट्रल सॉल्ट. आता ऍसिडिक सॉल्ट मी काय केलं? स्ट्रॉंग ऍसिड घेतला आणि वीक बेस घेतला, तर जो ऍसिड आहे तो स्ट्रॉंग आहे म्हणून मला मिळेल ऍसिडिक. आणि लास्ट, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आता काय देईल तो आपल्याला? हे ऑलरेडी मी शिकवलं होतं.
नक्की समजलं. याच्यात आपण काय काय कवर केलं, आपल्या डे टू डे लाईफमध्ये येणारे सबस्टन्सेस, मग ॲसिड, बेस आणि सॉल्टच्या डेफिनेशन, बरोबर. हे सगळे आपण सॉल्ट्स आपण यूज करतो. उद्याच्या क्लासमध्ये किंवा आता नेक्स्ट क्लासमध्ये एक एक सॉल्ट डिटेलमध्ये पाहणार आहे. पहिला वाला कोणता असेल, सोडियम क्लोराईड. आजचं सायन्सचं लेक्चर समजलं का? परफेक्ट.